सगळ्यात मोठी बातमी जिची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। विरारमध्ये भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केलेला आहे। विरारच्या विवांता हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना घेरलं आणि काळ्या रंगाची बॅग आणि डायरी क्षितिज ठाकूर यांनी ताब्यात घेतली। यावेळी हॉटेलमध्ये जोरदार राडा झालाय। क्षितिज ठाकूर आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। दरम्यान विनोद तावडे यांनी बहुजन विकास आघाडीचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत। अजूनही वेदांता हॉटेलमध्ये हा राडा सुरू आहे। विनोद तावडे या ठिकाणी उपस्थित आहेत, हितेंद्र ठाकूर सुद्धा आहेत आणि क्षितिज ठाकूर सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अद्याप सुद्धा विरार मधल्या या घटनेनंतर हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तीनही नेते उपस्थित आहेत। तर ही तीच दृश्य ज्यावेळेस क्षितिज ठाकूर त्या हॉटेलमध्ये पोहोचले, ज्या ठिकाणी विनोद तावडे बसलेले होते, त्यांच्याकडे असलेली काळ्या रंगाची बॅग आणि डायरी हिसकावून घेतली असा दावा केला जातोय बहुजन विकास आघाडीकडून। ज्या डायरीमध्ये काही नावांचा उल्लेख आहे आणि त्यावरती काही आकडेवारी सुद्धा आहे। थोड्याच वेळापूर्वी हितेंद्र ठाकूर, विनोद तावडे आणि क्षितिज ठाकूर यांनी पत्रकार परिषद जे घेत होते त्या पत्रकार परिषदेत सुद्धा त्या डायऱ्या दाखवल्या गेलेल्या आहेत ज्या बॅगमध्ये होत्या। यासोबतच विनोद तावडे यांच्याकडे 5 कोटी रुपये होते आणि ते पैसे वाटप करण्यासाठी इथे आले होते असं सुद्धा बहुजन विकास आघाडीचं म्हणणं आहे। जी पत्रकार परिषद सुरू करण्यात आलेली होती ती निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर थांबवण्यात आलेली आहे। बहुजन विकास आघाडीकडून भाजपवरती गंभीर आरोप केला गेलेला आहे निवडणूक काळामध्ये पैसे वाटपाचा, आणि ही आकडेवारी सुद्धा मोठी आहे। संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की 15 कोटी रुपये विनोद तावडे यांच्याकडे होते, तर 5 कोटी रुपये क्षितिज ठाकूर यांच्या ताब्यामध्ये आहेत। क्षितिज ठाकूर यांना विनोद तावडे या हॉटेलमध्ये असल्याची आणि पैसे वाटप होत असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळेच ते आपल्या कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी पोहोचले व बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचले आणि मोठा राडा सुद्धा झाला। विनोद तावडेंना कार्यकर्त्यांनी घेरलं होतं। विनोद तावडे बसलेले असताना त्या ठिकाणची बॅग क्षितिज ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हिसकावून घेतली। विनोद तावडे यांनी मात्र आपल्यावरती केलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत। निवडणूक आयोगानं पैसे वाटपाच्या या आरोपाची संपूर्ण चौकशी करावी असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत, सगळी माहिती घेतली जावी असं विनोद तावडे यांनी म्हटलेलं आहे। तर क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर बहुजन विकास आघाडी यांनी मात्र विनोद तावडे यांच्यावरती केलेले आरोप त्यावरती ते ठाम आहेत। हॉटेलमध्ये बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे राडा झालेला होता। पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं, अडवलं, मात्र बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी पोहोचले आणि विनोद तावडेंना याच हॉटेलमध्ये थांबवण्यात आलेलं आहे। विनोद तावडे अद्याप सुद्धा याच हॉटेलमध्ये आहेत। एनडीटीव्ही मराठीने हितेंद्र ठाकूर यांच्याशी संवाद साधला, त्यावेळेस विनोद तावडे यांना आम्ही या ठिकाणाहून जाऊ देणार आहोत असं त्यांनी म्हटलं, कारण विनोद तावडे यांनीच हितेंद्र ठाकूर यांना वारंवार फोन केला आणि इकडे यावं, मला या ठिकाणाहून जाऊ दिलं जावं अशी विनंती केल्याचं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। जवळपास 10 वेळा विनोद तावडे यांचा फोन आला, तर ही डायरी क्षितिज ठाकूर यांनी विनोद तावडे यांच्याकडून त्या टेबलवरती बसलेले असताना हिसकावून घेतली असा दावा बहुजन विकास आघाडी करते। त्या डायरीतली ही पानं आहेत, ती डायरीची दृश्य आता आपण पाहतोय जी क्षितिज ठाकूर यांच्या ताब्यामध्ये आहे आणि त्या बॅगमध्ये आणखीन अशा काही डायरी होत्या असं सुद्धा बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांचं म्हणणं आहे। यासोबतच विनोद तावडे जेव्हा त्या ठिकाणी बसलेले होते त्यावेळेस जेव्हा कार्यकर्ते तिथे पोहोचले, त्या कार्यकर्त्यांनी पैसे सुद्धा हातामध्ये दाखवलेले आहेत, ते सुद्धा मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालेलं आहे। मात्र हे पैसे नेमके कुणाचे आहेत हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही। तर बहुजन विकास आघाडीचं असं म्हणणं आहे हे पैसे विनोद तावडे यांनीच आणलेले होते, याची स्पष्टता अद्यापही होणं बाकी आहे। मात्र ती डायरी हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जी सापडली त्यामध्ये काही बिल्डरांची नावं होती, काही आकडेवारी होती, काही नेत्यांची सुद्धा नावं होती असं हितेंद्र ठाकूर यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच विनोद तावडे यांची गाडी तपासली जावी अशी सुद्धा मागणी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची आहे। तर ही गाडीची दृश्य, विनोद तावडे यांचं हे वाहन आहे, ज्या वाहनामधून ते वाड्यावरून विरारमध्ये पोहोचले होते आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पोहोचले होते असं विनोद तावडे यांनी सांगितलेलं आहे। ते विनोद तावडे यांचं वाहन, ती दृश्य आता आपण पाहतोय।
या गाडीमध्ये सुद्धा पैसे असण्याची शक्यता अशी बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना वाटते, त्यामुळे या गाडीचीही तपासणी केली जावी अशी त्यांची मागणी आहे। मात्र विनोद तावडे यांचं म्हणणं आहे की वाड्यावरून या ठिकाणी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी पोहोचलेलो होतो। उद्या मतदान आहे, तर मतदान प्रक्रिया कशी असेल, कशा पद्धतीने केली जाते, आक्षेप कसा घ्यावा या संदर्भातलं संपूर्ण मार्गदर्शन मला कार्यकर्त्यांना करायचं होतं, म्हणून या विवांता हॉटेलमध्ये मी पोहोचलेलो होतो। मात्र वंचित बहुजन आघाडीनं त्यांचा हा दावा फेटाळून लावलेला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार विनोद तावडे या ठिकाणी पैसे वाटप करण्यासाठी पोहोचलेले होते आणि त्या संदर्भातली माहिती भाजपच्याच एका नेत्यानं दिली असं हितेंद्र ठाकूर यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना वारंवार सांगितलेलं आहे की मला भाजपच्याच नेत्याचा फोन आला, विनोद तावडे या ठिकाणी आहेत आणि ते पैसे वाटप करतात, म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलो। ज्यावेळेस हा फोन आला त्यावेळेस क्षितिज ठाकूर कार्यकर्त्यांना घेऊन या ठिकाणी पोहोचले। मोठा राडा या ठिकाणी झाल्याचं सुद्धा दृश्यांमध्ये आपण पाहू शकतोय। मात्र विनोद तावडे यांनी सगळेच आरोप फेटाळलेले आहेत। त्यांच्या मते अशा पद्धतीची कोणतीही घटना घडलेली नाहीये, उलट मी केवळ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होतो आणि जर आवश्यकता असेल तर निवडणूक आयोग या संदर्भातली संपूर्ण चौकशी करेल आणि याचसाठी संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी घेतली होती, जी निवडणूक आयोगाकडून थांबवण्यात आलेली आहे। पत्रकार परिषद थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगानं दिलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये खळबळ माजवून देणारी ही घटना, निवडणूक काळामध्ये अशा पद्धतीचे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप एका भाजपच्या अतिशय मोठ्या नेत्यावरती होणं ही अतिशय गंभीर बाब आहे आणि विरोधकांनी सुद्धा आता हा मुद्दा उचलून धरलेला आहे, कारण उद्धव ठाकरे सुद्धा 5 वाजता या संदर्भातली पत्रकार परिषद घेणार आहेत। उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर प्रतिक्रियाही दिलेली आहे। आमच्या बॅगा तपासल्या जातात, मग विनोद तावडे यांच्यासारख्या भाजपच्या नेत्यांच्या बॅग तपासल्या का जात नाही, असं त्यांनी सवाल उपस्थित केलेला आहे। संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवरती गंभीर आरोप केलेले आहेत। नैतिकतेचा दावा करणारा भाजपचे दिल्लीमधले नेतृत्व आता कसं महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला। तर आत्ताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, तावडे आणि ठाकूर एकाच गाडीमधून रवाना झालेले आहेत। विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच गाडीमधून विरारमधल्या त्या हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत, निघालेले आहेत। आत्ताची महत्त्वाची अपडेट, हॉटेलमधल्या त्या घटनेनंतर, त्या राड्यानंतर पत्रकार परिषद, स्पष्टीकरण आणि त्यानंतर आता विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर एकाच वाहनामधून निघालेले आहेत। विनोद तावडे यांनी संवाद साधताना हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं की माझ्यावरचे आरोप हे खोटे आहेत आणि या संदर्भातली चौकशी केली जावी। तर हितेंद्र ठाकूर यांनी सुद्धा एनडीटीव्ही मराठीशी बोलताना हे सांगितलं होतं की विनोद तावडे यांना आम्ही या ठिकाणाहून सुखरूप घरी पोहोचवणार आहोत आणि आत्ताची तीच माहिती समोर येते की विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर हे एकाच गाडीमधून त्या हॉटेलमधून बाहेर पडलेले आहेत, ज्या विवांता हॉटेलमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। ज्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे पैसे वाटप होते असा आरोप त्यांच्यावरती केला जातोय, त्याच हॉटेलमधून आता हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे बाहेर पडलेले आहेत। पत्रकार परिषद थांबवल्यानंतर काही वेळानंतर हे दोघे सुद्धा या ठिकाणाहून बाहेर पडलेले आहेत। बहुजन विकास आघाडीनं अतिशय गंभीर आरोप भाजपवरती केलेला आहे। भाजपकडून निवडणूक काळामध्ये पैसे वाटले जातात असा हा गंभीर आरोप आहे, ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ माजलेली आहे। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाच या ठिकाणी बहुजन विकास आघाडीनं घेरलं। विनोद तावडे हे पैसे वाटप करत होते असा आरोप त्यांनी केला।